शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील युवा पिढीला व्यसनाने वेढा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मद्यपान, तंबाखू, अंमली पदार्थ, ऊर्जावर्धक पेय, मोबाईलचा अतिवापर आणि सोशल माध्यमं यामुळे त्यांची व्यसनाधीनता तीव्र होते। संयमच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। पुण्यातील ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिका विभागाच्या वतीनं तरुणांच्या व्यसनांबाबतचा संयम हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। शैक्षणिक वर्ष 2024-25 सालात करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये 13 ते 22 वयोगटातील 1887 किशोरवयीन आणि तरुणांचा सहभाग होता। प्रत्येक 6 पैकी एका किशोरवयीन मुलानं किमान एकदा मद्यपान केलंय। 92% विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम माहिती, तरी सुमारे 40% विद्यार्थ्यांकडून तंबाखूचं सेवन। सुमारे 20% विद्यार्थ्यांच्या परिसरात ड्रग्स उपलब्ध, 8% विद्यार्थ्यांकडून वापर। एनर्जी ड्रिंक्स 64% विद्यार्थ्यांच्या परिसरात उपलब्ध, 18% विद्यार्थ्यांकडून वापर। 1/3 विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल व्यसनाची लक्षणं। 20 ते 22 वयोगटातील सुमारे 60% तरुण दररोज 3 ते 6 तास ऑनलाईन। संयम अहवालानुसार 80% अधिक युवकांना मद्य, तंबाखू, अंमली पदार्थ यांची व्यवस्थित माहिती असून कुठे उपलब्ध होतात अशा ठिकाणींची देखील माहिती आहे। पत्रात पुन्हा स्वागत। तरुणांमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन वाढत आहे याबाबत ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिका विभागानं पुण्यात नुकतंच एक सर्वेक्षण केलं। त्याबाबतचा संयम हा शहरव्यापी अहवालही प्रसिद्ध करण्यात आला। तरुणांमध्ये व्यसनाविषयी जागरूकता असूनही प्रत्यक्ष व्यसनाचं प्रमाण चिंताजनक आहे। घर, मित्रपरिवार आणि ऑनलाईन माध्यमातून होणारा संपर्क आणि निष्काळजीपणा यामुळे व्यसनाधीनतेची जोखीम वाढत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या समस्येला आळा घालण्यासाठी पुण्यात ड्रग मुक्त प्रभाग अभियान राबवणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिका विभागाच्या वतीनं संयम हा पहिला शहरव्यापी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला। या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची विशेष उपस्थिती होती। या अहवालानुसार व्यसनाविषयी तरुणांमध्ये जागरूकता असूनही प्रत्यक्ष व्यसनाचं प्रमाण चिंताजनक आहे। घर, मित्रपरिवार आणि ऑनलाईन माध्यमातून होणारा संपर्क तसंच व्यसनाबद्दलचा निष्काळजी दृष्टिकोन यामुळे व्यसनाधीनतेची जोखीम वाढत असल्याची बाब या अहवालात नोंदवण्यात आली आहे। अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांना सोबत घेऊन ड्रग मुक्त प्रभाग अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी बोलताना दिली।